Hello students, today we will start our third chapter of Computer Science 1, that is data structure. So first we will see what is mean by data. So data is nothing but the collection of your values. किंवा कोणती इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट केली ते त्याला आपण काय म्हणणार आहोत डेटा. Now here data we are organizing in three terms: fields, records and files. कोणताही डेटा असेल तर तो आपण ह्या तीन टर्मच्या स्वरूपात सेव्ह करणार आहे. तर इथे आपण एक एक्झाम्पल घेतले पहा. हिअर वी आर स्टोरिंग द रेकॉर्ड ऑफ स्टुडंट अँड फॉर दॅट वी आर यूजिंग रोल नंबर, नेम and marks of three subjects, that is physics, chemistry and maths. So here we are storing data related to student. आता ह्या इन्फॉर्मेशनमध्ये वी आर गोइंग टू लर्न दिस थ्री डेफिनेशन, दॅट इज व्हॉट इज अ फील्ड, व्हॉट इज अ रेकॉर्ड अँड व्हॉट इज अ फाईल. तर फील्ड म्हणजे काय? एव्हरी इंडिव्हिज्युअल पार्ट इज कॉल्ड ॲज अ फील्ड. मीन्स रोल नंबर एक फील्ड आहे, नेम एक फील्ड असेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स दीज आर दी इंडिव्हिज्युअल फील्ड्स. म्हणजे इंडिव्हिज्युअल पार्ट इज कॉल्ड ॲज अ फील्ड. नाऊ नेक्स्ट इज व्हॉट इज अ रेकॉर्ड. आता इथे रेकॉर्ड म्हणजे काय? आपण जर एक पार्ट कंप्लीट फिल केला तर दॅट इज कॉल्ड ॲज अ रेकॉर्ड. तर जर समजा तुम्ही इन्फॉर्मेशन फिल केली आहे, रोल नंबर 1, नेम इज ABC, फिजिक्स मार्क्स 91, केमिस्ट्री 90, मॅथ्स 90, then it is called as one record, and the collection of all record is called as a file. म्हणजे असे जर आपण सगळे रेकॉर्डचं कलेक्शन केलं तर त्याला म्हणायचं फाईल. सो हिअर दीज आर दी थ्री टर्म्स रिलेटेड टू डेटा, that is what is a field, what is a record and what is a file. Next we want to see the next definition, that is what is a primary key. आता प्रायमरी की म्हणजे काय? हे जी इन्फॉर्मेशन आहे, दिस इन्फॉर्मेशन यू कॅन ॲक्सेस बाय युजिंग युनिक रेकॉर्ड. मग ह्यामध्ये कोणतं फील्ड असं आहे की ज्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज येणार नाही. सो फ्रॉम दिस देर इज ओनली वन फील्ड, दॅट इज द रोल नंबर, विच डझंट कंटेन द डुप्लिकेट व्हॅल्यूज. नेम पॉसिबली टू स्टुडंटचे नेम कॉमन असू शकतात किंवा मार्क्स 2-3 स्टुडंट्सला कॉमन मार्क असू शकतात. त्यामुळे ज्या फील्डमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू येतील ती प्रायमरी की कधीही होऊ शकत नाही. सो इथे रोल नंबर प्रत्येकाला युनिक असणार आहे. सो हिअर रोल नंबर फील्ड इज युअर प्रायमरी की. सो व्हॉट इज मीन बाय प्रायमरी की? सो प्रायमरी की इज अ फील्ड which access your record uniquely. So that is called as a primary key. आता next we want to see actual definition of your data structure. आता why we are going to learn data structure ते आपण अगोदर पाहू. तर इथे काय होतं आहे, आपण ऑलरेडी C++मध्ये वी लर्न डिफरंट डेटा टाईप्स. बिल्ट इन डेटा टाईप्स होते इंट, कॅर, फ्लोट, डबल, वॉइड. पण इथे काय येणार? हिअर देर इज अ लिमिटेशन फॉर दॅट डेटा टाईप. यू कॅनॉट स्टोअर द लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इन दॅट डेटा टाईप, अँड फॉर दॅट वी आर युझिंग डेटा स्ट्रक्चर्स. म्हणजे डेटा टाईपच्या नेक्स्ट पार्ट आहे डेटा स्ट्रक्चर, की ज्याच्यामध्ये आपण खूप लार्ज डेटा सेव्ह करू शकतो. So the definition of data structure is that the logical or mathematical model of particular organization of data is called as a data structure. कोणतंही ऑर्गनायझेशन असेल तर त्याचं लॉजिकल किंवा मॅथमॅटिकल मॉडेल, म्हणजे थोडक्यात तुम्ही लॉजिकली लिहू शकता किंवा मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करून दाखवू शकता, दॅट इज कॉल्ड ॲज अ डेटा स्ट्रक्चर. तर ही डेफिनेशन करून ठेवायची. अँड द नेक्स्ट पार्ट इज युअर डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. तर त्यावरती क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन डेटा स्ट्रक्चर अँड एक्सप्लेन डिफरंट डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. 3 मार्क्सला विचारला जाणारा क्वेश्चन आहे, त्यामुळे हे दोन्ही पार्ट करायचे. त्याच्यावरती आपण ह्या डेटावर आपण कोणकोणते ऑपरेशन्स करू शकतो. तर इथे एकदम सिम्पल ऑपरेशन्स आहे पहा. ट्रॅव्हर्सिंग. आता व्हॉट इज मीन बाय ट्रॅव्हर्सिंग? ट्रॅव्हर्सिंग मीन्स वी आर ॲक्सेसिंग द रेकॉर्ड ओनली वन्स, इज कॉल्ड ॲज अ ट्रॅव्हर्सिंग. सेकंड इज अ सर्चिंग, मीन्स we are searching whether your any record is present in a
your data or not, or you are searching the data as per the certain condition, that is called as a searching. म्हणजे तुम्हाला एखादा डेटा किंवा एखादे नेम हवं असेल तर ते तुमच्या डेटामध्ये आहे की नाही ते आपण सर्चिंगमध्ये करू शकतो. इन्सर्टिंग मीन्स वी कॅन इन्सर्ट न्यू एलिमेंट किंवा न्यू रेकॉर्ड. डिलीट मीन्स जे डेटा किंवा जे रेकॉर्ड आपल्याला लागणार नाही ते आपण डिलीट करू शकतो. सॉर्टिंग मीन्स वी कॅन अरेंज इट आयदर इन असेंडिंग ऑर्डर और इन डिसेंडिंग ऑर्डर, दॅट इज सॉर्टिंग. आणि नेक्स्ट इज मर्जिंग. मर्जिंग मीन्स हिअर वी आर मर्जिंग more than 2 files, 3 files in one file, that is called as a merge. So these are the 6 data structure operations that we can perform on the data structure. That is traversing. Traversing means accessing all the record exactly at once, that is called as a traversing. Searching म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेला रेकॉर्ड आहे की नाही. Inserting, you are adding new record. Deleting, you are deleting a record. Sorting, arrange the records either in ascending order or in descending order. And next is merging, means you can combine the record more than 2 files in a one file. Now we want to see algorithmic notations. तर आता इथे काय होणार आहे, हे जे डेटा स्ट्रक्चर चॅप्टर आहे, इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न ऑल अल्गोरिदम्स. म्हणजे आपण त्याच्याशी रिलेटेड प्रोग्रॅम्स लिहिणार नाही, पण प्रोग्रॅम्सच्या ऐवजी त्याचं स्ट्रक्चर कसं असतं दॅट वी आर मेन्शनिंग इन टर्म्स ऑफ अल्गोरिदम्स. ते गेल्या वर्षी आपण अल्गोरिदम्स ऑलरेडी पाहिलेले आहेत, फक्त त्या अल्गोरिदममध्ये थोडंसं चेंज आहे. काही रूल्स आहेत अल्गोरिदम लिहिण्यासाठी, तर ते आपण इथे पाहणार आहोत. तर फर्स्ट वी वॉन्ट टू सी द डेफिनेशन ऑफ अल्गोरिदम. दॅट अल्गोरिदम इज अ फायनाईट स्टेप बाय स्टेप लिस्ट ऑफ वेल डिफाईन्ड इन्स्ट्रक्शन्स फॉर सॉल्विंग पर्टिक्युलर प्रॉब्लेम. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण एक लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स क्रिएट करतो, अँड दॅट इज लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन इज कॉल्ड ॲज अ अल्गोरिदम. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळे अल्गोरिदम्स पाहणार आहोत, पण ते अल्गोरिदम्स लिहिण्यासाठी वी आर युजिंग सर्टन कन्व्हेन्शन्स. काही गोष्टी गृहीत धरल्यात तर ते आपल्याला इथे पाहिजेत. द फर्स्ट इज युअर स्टेप, कंट्रोल अँड एक्झिट. आता आपण हे ऑलरेडी C++मध्ये पाहिले. तर स्टेप म्हणजे काय, इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट, किंवा फर्स्ट स्टेप कुठून स्टार्ट होते, दॅट इज युअर स्टेप. कंट्रोल म्हणजे काय, काही टर्मिनेटिंग कंडिशन पाहिजे की ज्यामुळे तुम्ही बाहेर याल कंट्रोल स्ट्रक्चरमधनं, दॅट इज युअर कंट्रोल. आणि एक्झिट मीन्स द अल्गोरिदम इज कंप्लिटेड विथ एक्झिट स्टेटमेंट किंवा स्टॉप. तर इथे पहा, स्टेप म्हणजे अल्गोरिदम्स आर एक्झिक्युटेड वन आफ्टर अनदर बिगिनिंग विथ स्टेप 1. म्हणजे अल्गोरिदम हा स्टेप 1पासूनच स्टार्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर देअर शुड बी सम टर्मिनेटिंग कंडिशन, किंवा तुम्हाला कंट्रोल ट्रान्सफर करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि एक्झिटसाठी देअर इज अ एक्झिट स्टेटमेंट. तर हे 3 टर्म्स आपण अल्गोरिदममध्ये यूज करणार आहे. सेकंड पार्ट इज युअर कमेंट. सो इन दिस अल्गोरिदम वी आर गोइंग टू राईट कमेंट्स, आणि कमेंट्स आपण ऑलरेडी पाहिल्यात. पण हिअर इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू राईट ऑल द कमेंट्स इन स्क्वेअर ब्रॅकेट. त्यामुळे इथे लक्षात ठेवा, अल्गोरिदममध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे काय असेल दॅट आर युअर कमेंट्स. नेक्स्ट इज युअर व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स आपण ऑलरेडी यूज केलेत, बट हिअर वी आर रायटिंग ऑल द व्हेरिएबल नेम्स इन कॅपिटल लेटर्स. तर इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे पहा, मॅक्स इज अ व्हेरिएबल. आणि आपलं जे नॉर्मल इक्वल टू साईन आहे त्याच्याऐवजी हिअर वी आर गोइंग टू यूज कोलन इक्वल टू. तर हे 2 चेंजेस आहे, दॅट we have to write all the variable names in capital, and instead of equal we are using colon equal. Next, input output. जसं आपले C++मध्ये सी इन आणि सी आउट हे 2 स्टेटमेंट होते, त्याऐवजी इथे आपण इनपुटसाठी रीड व्हेरिएबल यूज करणार आहे किंवा रीड स्टेटमेंट यूज करणार आहे. अँड फॉर डिस्प्ले राईट स्टेटमेंट यूज करणार आहे. तर सी इनच्या ऐवजी रीड व्हेरिएबल नेम, फॉर एक्झाम्पल रीड ए, रीड बी. अँड राईट मेसेज किंवा व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी वी आर युजिंग राईट स्टेटमेंट. तर हे अल्गोरिदमिक नोटेशनचा पार्ट एक्झामला विचारला जात नाही, पण अल्गोरिदम्समध्ये काय यूज केलं आहे ते आपल्याला इथे पाहिजे.
माहिती पाहिजे, तर त्यासाठी हा पार्ट आहे. स्टेप, प्रत्येक अल्गोरिदममध्ये स्टेप असणारे, टर्मिनेटिंग कंडिशन असणारे, एक्झिट स्टेटमेंट असणारे, कमेंट्स आर रिटन इन स्क्वेअर ब्रॅकेट्स and variable names are in capital letters, and for assigning value we are using colon equal, and for input output we are using read and write statement. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचं आहे, दॅट इज कंट्रोल स्ट्रक्चर्स. हा पण पार्ट आपण ऑलरेडी C++ मध्ये पाहिला आहे. तर हिअर इन दिस केस देर आर 3 टाईप्स ऑफ कंट्रोल स्ट्रक्चर्स. म्हणजे अल्गोरिदममध्येच ह्या पार्ट यूज केला आहे. सिक्वेन्स लॉजिक, सिलेक्शन लॉजिक अँड इटरेशन लॉजिक. तर ह्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर इथे हा क्वेश्चन एक्झामला 3 मार्क्ससाठी विचारला जातो. एक्सप्लेन डिफरंट कंट्रोल स्ट्रक्चर्स इन डेटा स्ट्रक्चर्स. म्हणजे तिथे कंपल्सरी मेन्शन केलेलं असतं की डेटा स्ट्रक्चरमधले कंट्रोल स्ट्रक्चर्स मेन्शन करा. तर सिक्वेन्स लॉजिक, सिलेक्शन लॉजिक अँड इटरेशन लॉजिक. ओके, तर हे 3 टर्म्स आपण पाहू. तर याच्यामध्ये इथे बघा कंट्रोल स्ट्रक्चर्स ऑलरेडी नोट्स तुम्हाला सेंड केलं. तर 3 टाईपचे कंट्रोल स्ट्रक्चर्स असणार आहे. फर्स्ट इज युअर सिक्वेन्स लॉजिक. आता सिक्वेन्स म्हणजे का, की ज्यामध्ये अल्गोरिदम फर्स्ट स्टेपपासून स्टार्ट करायचा आणि लास्ट स्टेजपर्यंत जायचं, मध्ये कुठेही इफ किंवा कंडिशनल स्टेटमेंट असणार नाही. तर साधारणपणे ह्या टाईपचा त्याचा फ्लो असतो. मॉड्यूल ए, मॉड्यूल बी, मॉड्यूल सी. इथे मॉड्यूल म्हणजे थोडक्यात स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. म्हणजे ह्या टाईपमध्येच हा सिक्वेन्स असेल. फर्स्टपासून स्टार्ट करा, गो टू टिल एंड. हे झालं सिक्वेन्स लॉजिक. सेकंड पार्ट इज युअर सिलेक्शन लॉजिक. आता सिलेक्शन लॉजिक म्हणजे काय, हिअर वी आर डिसाइडिंग द पाथ अकॉर्डिंग टू द कंडिशन. जर कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर कोणत्या पार्टला जायचं, सॅटिस्फाईड नसेल होत तर कोणत्या पार्टला जायचं. थोडक्यात दिस इज आवर इफ स्टेटमेंट. जे इफ स्टेटमेंट आपण पाहिले, कंडिशन ट्रू असेल तर कुठे जा, फॉल्स असेल तर कुठे जा. आणि इथे सिलेक्शनमध्ये इथे पहा, वी आर ऑलवेज एंड विथ एंड ऑफ इफ स्ट्रक्चर. इथे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे एंड ऑफ इफ स्ट्रक्चर. सो दिस इज अ कमेंट. आता इथे पहा सिलेक्शन लॉजिकमध्ये हिअर देर आर 3 टाईप्स. सिंगल अल्टरनेटिव्ह. तर सिंगल अल्टरनेटिव्हचा सिंटॅक्स काय पहा, इफ कंडिशन देन मॉड्यूल ए आणि एंड ऑफ इफ. तर इथे कंडिशन जर बरोबर असेल तर मॉड्यूल ए एक्झिक्यूट होईल, एवढंच आहे. कंडिशन फॉल्स असेल तर काय करायचं ते त्यांनी मेन्शन केलेलं नाही. सो दिस इज कॉल्ड ॲज अ सिंगल अल्टरनेटिव्ह. म्हणजे दिस इज आवर सिम्पल इफ स्टेटमेंट विदाऊट एल्स. मग फ्लोचार्ट काढलाय पहा. कंडिशन ट्रू असेल तर मॉड्यूल ए एक्झिक्यूट होईल. कंडिशन फॉल्स असेल तर मॉड्यूल ए स्किप केलं जाईल, पुढचं जे काय पार्ट असेल ते एक्झिक्यूट केलं जाईल. नाव नेक्स्ट इज युअर डबल अल्टरनेटिव्ह. नाव डबल अल्टरनेटिव्ह इज युअर इफ एल्स स्टेटमेंट. तर इफ एल्स म्हणजे काय, कंडिशन ट्रू असेल तर मॉड्यूल ए एक्झिक्यूट होईल. कंडिशन जर फॉल्स असेल तर मॉड्यूल बी एक्झिक्यूट होईल. म्हणजे दिस इज आवर सिम्पल इफ एल्स स्टेटमेंट. तर फ्लोचार्ट काढलाय पहा. कंडिशन ट्रू असेल तर मॉड्यूल एला जा, कंडिशन फॉल्स असेल तर मॉड्यूल बीला जा, आणि कोणीकडनं आलं तरी नेक्स्ट पार्ट एक्झिक्यूट करा. थर्ड पार्ट इज युअर मल्टिपल अल्टरनेटिव्ह. मल्टिपल अल्टरनेटिव्ह इज नथिंग बट युअर एल-सी प्लॅडर, की जे आपण पाहिले. तर कंडिशन 1 असेल, कंडिशन 1 ट्रू असेल तर मॉड्यूल A1 एक्झिक्यूट होईल. कंडिशन 1 फॉल्स असेल तर कंडिशन 2 चेक केली जाईल. कंडिशन 2 ट्रू असेल तर मॉड्यूल A2 एक्झिक्यूट होईल. असं करत करत तुम्ही कितीही मल्टिपल कंडिशन्स लिहू शकता. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ मल्टिपल अल्टरनेटिव्ह. आणि यामधला लास्ट पार्ट इज युअर इटिरेशन लॉजिक. तर इटिरेशनमध्ये आपण लूप्स पाहिले होते C++मध्ये. तर C++मध्ये देर आर 3 टाईप्स ऑफ लूप्स, फॉर लूप, व्हाईल लूप अँड डू व्हाईल लूप. तर त्याच्याऐवजी इथे देर आर 2 टाईप्स ऑफ लूप्स, रिपीट फॉर आणि रिपीट व्हाईल. क्लिअर. तर आता इथे रिपीट फॉरचं सिंटॅक्स काय आपण पाहू. हे सिंटॅक्सेस थोडीशी चेंज आहेत. तर रिपीट फॉर k इज इक्वल टू R2S/T. तर इथे k म्हणजे काय, इंडेक्स व्हेरिएबल जो आपण नेहमी आय घेतो. R इज युअर स्टार्टिंग व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, S इज युअर एंड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, आणि T म्हणजे काय, तुम्हाला कितीने इन्क्रीमेंट करायचं. जसं आपण फॉर लूपमध्ये सगळं लिहित होतो
सेम टाईपमध्ये इथे के इज युअर इंडेक्स व्हेरिएबल, आर इज युअर स्टार्टिंग व्हॅल्यू, एस इज युअर एंड व्हॅल्यू आणि टी म्हणजे तुम्हाला कितीने इन्क्रीमेंट करायचे ती, आणि इन बिटवीन यू हॅव टू राईट द कोड, आणि याचा एंड असतो एंड ऑफ लूप. तर इथे पहा, दिस लूप इज एक्झिक्युटेड फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ के स्टार्टिंग फ्रॉम आर टू एस विथ स्टेप टी. तर आर टू एस म्हणजे काय, आरपासून स्टार्ट करा म्हणून केला आरची व्हॅल्यू असाईन केली, आणि जोपर्यंत केची व्हॅल्यू ग्रेटर दॅन एस होत नाही तोपर्यंत मॉड्यूल ए एक्झिक्यूट होईल. के इज इक्वल टू के प्लस टी पुन्हा वरती जाईल, म्हणजे जोपर्यंत कंडिशन सॅटिस्फाईड होते तोपर्यंत हा पार्ट एक्झिक्यूट होईल, आणि कंडिशन एकदा सॅटिस्फाईड झाली की बाहेर येऊन तुम्ही नेक्स्ट पार्ट एक्झिक्यूट कराल. आणि दुसरं आहे तुमचं रिपीट वाईल लूप. रिपीट वाईल कंडिशन मॉड्यूल एंड ऑफ लूप, तर हा त्याचं सिंटॅक्स आहे. तर इथे पहा, जोपर्यंत कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत तुम्हाला हा पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे, पण इथे सुद्धा देअर शुड बी सम इनिशियलायझेशन स्टेटमेंट अँड देअर शुड बी सम इन्क्रिमेंटेशन स्टेटमेंट, जे आपण ऑलरेडी व्हाईल लूपमध्ये पाहिले. तर इथे त्याचा हा फ्लो चार्ट आहे की कंडिशन ट्रू असेल तर मॉड्यूल ए एक्झिक्यूट होत राहील, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत मॉड्यूल एक्झिक्यूट होईल, आणि कंडिशन फॉल्स झालं तर तुम्ही कम आउट फ्रॉम द लूप. तर हे 3 टाईपचे स्ट्रक्चर्स आपण ऑलरेडी पाहिले, पण इथे हा क्वेश्चन स्पेशली विचारला जातो, एक्सप्लेन कंट्रोल स्ट्रक्चर्स इन डेटा स्ट्रक्चर्स. तर त्यासाठी एकदम सिम्पल पार्ट आहे, तर हा पार्ट करून ठेवायचा. ओके, थँक्यू.